वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेला आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रदेश प्रवक्ता फारुक अहमद आणि मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ पोंगळे असे आम्ही उपस्थित आहोत। मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करावं। आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे, प्रेस कॉन्फरन्स या संदर्भात आहे आणि मेटामॉर्फिन नावाची असणारी जी एक ड्रग आहे इझिली अवेलेबल झालेली आहे आणि इतर ड्रगच्या संदर्भातली असणारी माहिती शासनाला देण्यात आलेली आहे। परंतु शासनाने अजून काही केलेली नाही। त्याचा व्हिडिओ जो आहे तो मी आपल्यासोबत प्ले करतो। बेसिकली याच्यामधला जे इश्यू आहेत ते इश्यू अत्यंत महत्त्वाचे आहेत। आपल्या सगळ्यांना माहीत असेल की 1993 मध्ये जो ब्लास्ट झाला त्या ब्लास्टच्या वेळेस सुद्धा ड्रग्सचा पैसा वापरण्यात आला होता आणि त्यामुळे असणारं आर्म्स आणि ॲम्युनिशन हे पूर्णपणे मुंबईमध्ये आलं आणि मुंबईमधला ब्लास्ट झाला अशी असणारी परिस्थिती आहे। दुसरं याच्यामध्ये ड्रग्सचा जो व्यवहार चाललेला आहे तो एक ऑर्गनाइज क्राईम आहे, टेररिस्टची असणारी संबंध आहे आणि त्याच्याच बरोबर या ड्रग्समधनं जे मनी जनरेट होतो, फंड्स जनरेट होतात, हे व्हेरियस इन्सर्जन्सी मुवमेंट जे आहेत आणि टेररिस्ट मुवमेंट वापरले जातो। 2021 मध्ये मुंद्रा पोर्टवरती नार्कोटिक्स सीज झाले होते NIA मार्फत। त्याच्यामध्ये ॲडिशनल चार्जशीट दाखल करण्यात आली। त्या ॲडिशनल चार्जशीटमध्ये NIAने प्रूव्ह केलेलं आहे की ड्रग्सचा असणारा पैसा हा लष्कर-ए-तैयबा
या संघटनेला पुरवला गेला होता, मिळाला होता, अशी असणारी परिस्थिती आहे. NIA दुसरंही या ठिकाणी इस्टॅब्लिश केलेलं आहे, जे गोल्डन ट्रायंगल आहे. हे म्यानमार, थायलंड आणि लाओस या तिघांच्या मध्ये असणारं जे गोल्डन ट्रायंगल आहे, या गोल्डन ट्रायंगल मधनं ओपेड आणि मेटामॉर्फिन ही जी प्रोडक्शन आहे ही या ठिकाणी केल्या जातं आणि ते भारतामध्ये 7 सिस्टर्स मार्फत येते अशी परिस्थिती आहे. हे 7 सिस्टर्स BJP रूल स्टेट्स गेल्या 10 वर्षापासून आहेत. आम्ही सवाल या ठिकाणी असताना विचारतोय की हा इंडो चायना बॉर्डरवरनं रिलीज केलेला असणारा व्हिडिओ आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना असणारा प्रश्न केलेला आहे की तुम्ही यांच्यावरती ऍक्शन का घेत नाही, हा सगळ्यात भाग आहे. ऍक्शन घेत नसल्यामुळे डाऊट्स यायला लागलेत की भारतीय जनता पक्षाचं असणारं जे सरकार ह्या 7 सिस्टर्स मध्ये आहे त्याच्यापैकी कोणी इन्व्हॉल्ड आहे का, आणि त्यामुळे ऍक्शन होत परिस्थिती आहे. तर देवेंद्र फडणवीस या असं अजिबात म्हणत नाही, परंतु ड्रग्सचा जो साठा आहे तो साठा हा नाशिक ते लोणावळा या दरम्यान त्या ठिकाणी स्पेसेस मांडण्यात आलेले आहेत. त्याची जागाही त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे, परंतु अजूनही तिथे रेड होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी असणारं महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं की त्यांना केंद्रातल्या कुठल्या मंत्र्याकडून डायरेक्शन आहे का की याच्यावरती कारवाई करू नये. कारण का स्मॉल अमाऊंट ऑफ ड्रग्स नाही आहेत, तर हे एकंदरीत असणारा 10,000 कोटीचा ड्रग्स आहे. मध्यंतरी एक बातमी आली होती आणि ती म्हणजे पोटबंदर वरती 18,000 कोटीचा ड्रग्स त्या ठिकाणी सापडण्यात आले होते. आज असणारं हे ड्रग्स कुठल्या एजन्सीच्या ताब्यात आहेत? नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या ताब्यात आहे, NIAच्या ताब्यात आहे, EDच्या ताब्यात आहे की हे CBIच्या ताब्यात आहे, याची कुठेही माहिती या ठिकाणी मिळत नाहीये. तेव्हा हा जो 10,000चा ड्रग्स नाशिक ते लोणावळा असं असणारं इंडिकेशन करण्यात आलेलं आहे, हा त्याच्यापैकी आहे का याचा असणारा खुलासा त्या ठिकाणी झाला पाहिजे. यंगर जनरेशन हा ह्याला बळी पडतोय अशी असणारी परिस्थिती आहे. राजपूत ज्यांचं नाव घेण्यात आलं होतं त्यांना 2015 मध्ये पकडण्यात आलं होतं मुंबई पोलिसांनी. कोर्टापुढे प्रोड्यूस करण्यात आलं होतं, पण बेल मिळण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि भारत सोडून गेले आणि ते आता इंग्लंडमध्ये राहतात अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांच्यावरती अनेक कारवाया झालेल्या आहेत. आमच्या माहितीप्रमाणे 2 रेड अलर्टही त्या ठिकाणी काढण्यात आले होते. एकदा स्कॉटलंड यार्डनी त्यांना अरेस्टही त्या ठिकाणी केलं होतं, पण पुढे काय झालं याची अजून माहिती त्या ठिकाणी येत नाही. सेंटर ज्यावेळेस ऍक्ट करत नाही आहे त्यावेळेस कुठेतरी पॉइंटिंग फिगर ज्याला आपण म्हणतो, इंडिकेशन ज्याला आपण म्हणतो, हे पूर्ण इंडिकेशन सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाते अशी असणारी परिस्थिती आहे. ड्रग ट्रॅफिकिंग हा असणारा आता भारतामध्ये फार मोठा प्रयत्न झालेला आहे. मला वाटतं मुशर्रफ यांनी पाकिस्तानमधली सत्ता ज्यावेळेस आपल्या हातामध्ये घेतली आणि ते प्रेसिडेंट म्हणून झाले नव्हते, त्याच्या अगोदर एक वॉर लाईक सिच्युएशन भारताबरोबर झाली होती अशी परिस्थिती आहे. आणि त्या दरम्यान
पाकिस्तानमधले असणारे जे ड्रग लॉर्ड्स आहेत त्यांचं असणारं विधान आलं होतं की ड्रग लॉर्ड जे आहेत ते 10 दिवसाची निधी हा वॉर लढण्यासाठी त्या ठिकाणी देतील अशी परिस्थिती आहे. पाकिस्तान हा सेंटर ऑफ ऍक्सेस ड्रग्सचा आहे, परंतु भारतामध्ये त्याचा असणारा व्यवहार फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. भारतीय जनता पक्ष हे असताना आम्ही कारवाई करतो पाकिस्तानच्या विरोधात असं त्या ठिकाणी दिसतंय, परंतु ड्रग्सच्या संदर्भातला असणारा कुठलाही कारवाई अजूनपर्यंत त्या ठिकाणी झालेली नाही. आणि म्हणून डेप्युटी चीफ मिनिस्टर महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस कारवाई का झाली नाही माहिती आपल्याकडे आल्यानंतर ही महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी सांगावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करते. आपण आता विचार मी असणारा उल्लेख जो केलेला आहे ते केतन यांनी त्यांच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे, तोच मी रिपीट केलेला आहे. आणि त्यांनी होम मिनिस्टर यांना इंडिकेशन केलेलं आहे की कुठे कुठे साठा आहे त्याची नावं मी आपल्याला दिलेली आहेत, प्लेस दिलेले आहेत. अजून तुम्ही रेड का मारली नाही हे ते विचारतात. प्रश्न असा आहे, माझ्या अंदाजानं वन्स एन एक्यूज ऑलवेज एन एक्यूज अशी थिअरी तुम्ही बिलीव्ह करताय. मी असं मानणार आहे की केतन इज नोन फॉर व्हेरियस थिंग्स, पण एक गोष्ट त्याच्यामधली असं आहे की ही इज बीन फायटिंग फॉर ड्रग्स फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. त्या सगळ्यांच्या त्याच्यामुळे ही चॅलेंज केलेला मुद्दा जो आहे तो महत्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि नार्कोटिक्स ड्रग्स डिपार्टमेंट मुंबई जर आपण असणार त्यांना विचारलं तर हा जो राजपूत आहे या राजपूतला पकडलेला आहे. त्यांच्या असणाऱ्या रेकॉर्डमध्ये हा MD म्हणून जे असणारा ड्रग आहे त्याचा हा किंगपिन आहे. आणि त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कळवलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे की इफ ही इज अरेस्टेड, हा जो MDचा वापर भारतामध्ये आहे तो कदाचित आपण थांबवू शकतो, कंट्रोल करू शकतो असा शब्द वापरलेला नाही, तर आपण पूर्णपणे थांबवू शकतो असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि म्हणून मी त्या व्हिडिओला महत्त्व देतोय अशी परिस्थिती आहे. मला नार्कोटिक्स डिपार्टमेंटमधल्या बऱ्याच गोष्टी जे आहेत वकील असल्यामुळे रेफरन्सला येतात किंवा इतर आमचे ब्रदर कलिग्स आहेत ते मला रेफर करत असतात. त्याच्यामुळे माझ्या माहितीवरनं मी हे सांगतोय की दिस इज नॉट अ फेक. ते मी तुम्हाला सर काय म्हणालो की स्कॉटलँड यार्डनी त्याला अरेस्ट केलं होतं आणि फॉर सम रिझन्स नोबडी नोज व्हॉट हॅज हॅपन्ड, म्हणजे काय झालं हे कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला त्याच्या पुढचं सांगतो. नाही, माझं म्हणणं असं आहे, माझ्या माहितीप्रमाणे प्रॉपर्टी जप्त झालेली नाही. इफ आय एम नॉट रॉंग. अली सिराची मला माहिती नाही, त्याच्यामध्ये पण राजपूतचं मी असताना सांगतोय की त्याच्यामध्ये असताना काही झालेलं नाही. दोन रेड कॉर्नर अलर्ट हे झालेले आहेत आणि 2 रेड कॉर्नर अलर्ट झाल्यानंतर माझ्या अंदाजानं जी दक्षता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतली पाहिजे होती इंटरपोलो मार्फत ती घेतली असं मला त्या ठिकाणी दिसत नाही.
कॉन्फिडेंटली काही सांगू शकत नाही, पण देर आर पॉइंटर्स असं मी त्या ठिकाणी म्हणेन. एक वेळ हे संपवत बघू. प्रश्न असा आहे की ड्रग्स जो फंड आहे तो कशालाही वापरला जाऊ शकतो. आतापर्यंत इस्टॅब्लिश झालेला आहे की ते ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी वापरण्यात आलेला आहे, तो असणारा क्रिमिनलायझेशनसाठी वापरण्यात आलेला आहे, तो विद्यार्थ्यांना ड्रगिस्ट करण्यासाठी त्या ठिकाणी झालेला आहे, किंवा तो असणारा जसं मुंद्रा पोर्टमध्ये NIA म्हटलेलं आहे टेररिस्ट दहशत ऑर्गनायझेशनला सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता हा फंड पॉलिटिकल पार्टीजना गेलेला आहे का, हा मला वाटतं इन्व्हेस्टिगेशनचा भाग असून त्या ठिकाणी मानतो. नाही, माझं म्हणणं असं आहे की व्हॉइस रेज करणं हा पॉलिटिकल पार्टीचं काम आहे. आम्ही रेज केलेलं आहे. गव्हर्नमेंटकडे निश्चितपणे त्याला असणारं फॉलोअप करू. परंतु ज्या तऱ्हेनं हा दाबण्यात आलेला आहे सगळं प्रकार, आणि मी जी नोट रिफर केलेली आहे नार्कोटिक्स डिपार्टमेंटची, की इलिमिनेट करण्याची असणारी 2 ड्रग्सचा असणारा इश्यू, MDचा जो असणारा इश्यू आहे, ती नोट माझ्या अंदाजानं रफली अबाउट 3 वर्षापूर्वीची नोट आहे. रिमाइंडर्स घेतलेले आहेत, पण देर इज नो रिस्पॉन्स अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. ते देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील की त्यांना कारवाई करण्यापासून कोणी थांबवलं. नाही, त्यांनी दुसरं इंडिकेशन त्याच्यामध्ये केलंय की कोणाच्या सांगण्यावरनं त्यांनी कामं केली, म्हणजे ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्यांनी कारवाई थांबवलेली आहे, हाही त्याच्यातलं इंडिकेशन आहे. हा घ्या ना. त्यांनी असं म्हटलं की अनेक राजकीय पक्ष काँग्रेस पक्षामध्ये विलीन होतील असं म्हटलं. NCP असं म्हटलेलं नाही त्यांनी. माझं स्वतःचं म्हणणं असं त्याच्यामध्ये की आजच्या ह्या स्टेजमध्ये कोणीही विलिनीकरणाची चर्चा करते अशी परिस्थिती नाही. फ्युचरमध्ये विलिनीकरण होईल का असं जर आपण विचारलं तर माझ्या दृष्टीने असणाऱ्या पॉलिटिकल पार्टीज विलिनीकरण करतील असं इंडिकेशन नाही. जसं स्टॉक मार्केट आहे तसं सत्ता मार्केट सुद्धा आहे. तेव्हा सत्ता मार्केटमधलं येणाऱ्या गव्हर्नमेंटचं इंडिकेशन आपण असणारं पाहिलं तर त्यांनी आता 300च्या खाली असं रुलिंग पार्टीला दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे असणारं मी असं मानतोय की रिजनल पार्टीजचं एक्झिस्टन्स वाढलेलं आहे आणि त्यांचं महत्त्वही वाढलेलं आहे. अशा वाढलेल्या महत्त्वामध्ये ते असणारं स्वतःला मर्जर का करून घेतील हा इश्यू माझ्यासमोर आलेला आहे. त्यांनीच असणारं खुलासा करावा. तर त्यांचं इंडिकेशन असणारं माझ्या अंदाजानं शिवसेनेकडे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याला ते पॉझिटिव्हनेस ज्या पॉझिटिव्हली असणारं नरेंद्र मोदींनी, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंना अडचण आली तर मी धावून जाईन असं जे इंडिकेशन दिलेलं आहे त्या इंडिकेशनला धरून
शरद पवारांचं हे स्टेटमेंट मी लिंक करतोय की येत्या काळामध्ये सेना माईट मर्ज, आता पुढची सेना हा इश्यू आहे. माझं म्हणणं कोणी म्हणेल, पण इंडिकेशन जे आहे ते इंडिकेशन वरती बोलू. हा माझं सरळ म्हणणं येते की इथे असणारा हा गुजराती मराठी वाद येऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की जुन्या अवस्थेमध्ये स्वातंत्र्यानंतरही बॉम्बे स्टेट हे तसंच्या तसं राहिलं. बॉम्बे स्टेटचे 2 भाग झाले, एक महाराष्ट्र झाला आणि गुजरात झाला. त्याच्यामुळे त्या स्टेट डिव्हिजन होताना जे राहिले ते राहिले, जे गेले ते गेले, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा वाद निरंतर आहे, पॉलिटिकल वाद आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि जे कोणी उपस्थित करतात आहेत त्यांना त्यांची चमडी बसवायची आहे. याचं कारण की सत्ता असताना, केंद्र राज्यामध्ये सत्ता असताना, कॉर्पोरेशनमध्ये सत्ता असताना ठेकेदारी कोणाकोणाला दिली हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या माणसाला ठेकेदारी, म्हणजे मराठी माणसाला ठेकेदारी दिली की नॉन मराठी माणसाला ठेकेदारी दिली, हा खरा प्रश्न आहे. आणि तो वादातीत होऊ नये आणि त्याची माहिती येऊ नये म्हणून काही जण वेगवेगळ्या मार्गाने गुजराती मराठी वाद काढत असतात. मग पुन्हा प्ले करू लागेल. व्हिडिओ घे. ओके, अच्छा व्हिडिओ देतो. ड्रग्स का इशू जो है वो दोबारा राजनीति को गरमा रहा है, ऐसा मैं समझता हूं. पोरबंदर में जो 18,000 करोड़ का ड्रग्स नारकोटिक्स डिपार्टमेंट या किसी कौन से डिपार्टमेंट ने उसको अरेस्ट किया, उसकी जानकारी नहीं है. वो ड्रग किसके पास है? सीबीआई के पास है, डीआरआई के पास है, ईडी के पास है या नारकोटिक्स डिपार्टमेंट के पास है, किसी को पता नहीं है. लेकिन 2021 को मुद्रा पोर्ट पर जो नारकोटिक्स ड्रग्स की केस हुई थी, उसका जो एडिशनल एफिडेविट्स उसमें दाखिल हुई और एफआईआर दाखिल हुआ है, उसमें एनआईए ने ड्रग्स और तोयबा, ये जो टेररिस्ट संगठन है, इसका रिश्ता क्या है उन्होंने इस्टेब्लिश किया है. साथ ही साथ उन्होंने ये भी कहा है कि ये जो नेक्सस ड्रग ट्रैफिकिंग के जो है ये ऑर्गेनाइज्ड है, क्रिमिनलाइज्ड है, टेररिस्ट है और ये टेररिस्टों को भी पैसा दिया जाता है. ऐसे सिचुएशन में एनआईए ने एक सवाल किया था कि जो एक गोल्डन ट्रायंगल करके पहचाना जाता है, वो गोल्डन ट्रायंगल म्यांमार, थाईलैंड और लाओस इसके बीच में है और ये आइलैंड 7 सिस्टर्स को नजदीक है. ऐसी एक परिस्थिति है. वहां पर मेथाडाइन, ये जो ड्रग्स है उसका मैन्युफैक्चर किया जाता है, ओपिएट जो है उसका मैन्युफैक्चर किया जाता है और ये दोनों ड्रग्स जो है ये 7 सिस्टर्स से इंडिया में आते हैं. ऐसी एक परिस्थिति है. ये जानकारी जो है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को दी गई थी, वो लेकिन उनके यहाँ से कार्रवाई नहीं हुई है. क्यों कार्रवाई नहीं हुई है अभी तक जानकारी नहीं मिली है और इसलिए हम उनसे पूछते हैं कि भैया आपको इतनी जानकारी मिलने के बाद भी और महाराष्ट्र के किस इलाके में ड्रग्स होने के बाद भी आपके यहाँ से कार्रवाई को क्यों नहीं हो रही है, ये बताओ. ये जो 7 सिस्टर्स है पिछले 10 सालों से
भारतीय जनता पार्टी उस पर रूल कर रही है। क्या किसी राज्य का इन ड्रग्स में सहयोग है, मदद है या इन्वॉल्वमेंट है, इसका मेरे ख्याल से ढूंढना चाहिए। ऐसी एक परिस्थिति है और देवेंद्र फडणवीस ने ये बताना चाहिए कि क्या उनको सेंट्रल गवर्नमेंट से निर्देश थे कार्रवाई करे या ना कार्रवाई करे, और जिन्होंने निर्देश दिया उस मंत्री का नाम भी उन्होंने जाहिर करना चाहिए। ऐसी मांग हम लोग वंचित बहुजन आघाड़ी से कर रहे हैं। मेरे ख्याल से उनको जो है वो ऑफिशियल दिया हुआ है। जो मैं समझता हूँ कि जो वीडियो आपको दी गई है उसमें निचले हिस्से में पूरा डिटेल्ड है और कब दी गई है कि कब कैसे सोर्सेस में दी, वो सब डिटेल्स उसमें। देखिए उनकी व्यक्तिमत्व की अगर बात करेंगे तो मैं समझता हूँ कि मराठी में जिसको कहते कि वादग्रस्त, ऐसी उनकी व्यक्तिमत्व है। मैं जानता हूँ उनको, दोनों तरफ से है बात है। लेकिन जो वीडियो की जो जानकारी है ये मैं कहूँगा कि सही है और इस पे कार्रवाई होनी चाहिए। व्यक्ति के बजाय जो इन्फॉर्मेशन है उस इन्फॉर्मेशन में कार्रवाई होनी चाहिए, ऐसा मैं मानता हूँ। मेरे ख्याल से उन्होंने सामने ही किया, वीडियो भेजा है, बातचीत हुई है और वही चैलेंज कर रहे हैं कि वे 4 तारीख के पहले अगर आप करते हो तो ठीक है, नहीं तो मैं आपके सामने जो कुछ करना है वो करूँगा। मैं जो चार्ज है वो चार्ज सही है। ड्रग्स डिपार्टमेंट, नारकोटिक्स डिपार्टमेंट जो है उनसे मैंने कुछ पूछताछ भी की, नहीं ऐसा नहीं है। जिनके नाम इस टेप में दिए हुए और एक जानकारी मुझे अधिक मिली वो ये है कि हम लोग पिछले 3 सालों से सेंट्रल गवर्नमेंट को लिख रहे हैं कि ड्रग एलिमिनेट मतलब रोकने की बात में जिनका नाम लिया, राजपूत का नाम लिया, अगर उनके ऊपर कार्रवाई होती है तो देश भर में एमडी का जो ड्रग इस्तेमाल भारी पैमाने पर हो रहा है उसको हम लोग पूरी तरह से एलिमिनेट कर सकते हैं। और इसलिए उस केंद्र सरकार के पीछे लगे हुए तो उनको कार्रवाई होनी चाहिए। जिस शख्स का नाम दिया गया है उसको रेड अलर्ट है, 2 साल से रेड अलर्ट है। पिछले कुछ महीने पहले उनको स्कॉटलैंड यार्ड ने भी अरेस्ट किया हुआ था, लेकिन वहाँ क्या हुआ पता नहीं, छूट गए या अरेस्ट है वो भी पता नहीं है। लेकिन सरकार से कोई कार्रवाई हो रही है ऐसा दिखाई नहीं। ये तो पब्लिक अवेयरनेस का बात कर रहे हैं। कंप्लेंट तो पहले ही कर चुके हैं। कंप्लेंट करने जिन्होंने वीडियो बनाया वही खुद कह रहा है कि मैंने कंप्लेंट की है, जानकारी दी है, सब कुछ दी है और वो भी होम मिनिस्टर को दे दी है। मेरे ख्याल से वहाँ से कार्रवाई जब नहीं हो रही है तो मैं समझता हूँ कि आम जनता के सामने ये ला के एक सरकार को मजबूर करे कि वो कार्रवाई करे। मैं वही कह रहा हूँ कि अभी तक जो है एनआईए ने किन किन के साथ में संबंध है वो जो क्या ड्रग्स और इलेक्शन इनका कोई संबंध, फंडिंग का संबंध है क्या, वो मेरे ख्याल से जांच होना जरूरी है। और ये अगर जांच होती है तो मेरे ख्याल से अभी अगर जांच होती है तो इलेक्शन के साथ में इनका कोई रिश्ता है वो पता चल सकेगा। सेंसस के और उनके फिगर्स मेरे ख्याल से अलग अलग बात करते हैं। अब बिलीव किसको करे, सेंसस को बिलीव करे या ये जो एक इंटेलेक्चुअल बॉडी है उसको बिलीव करे, जो फिजिकल वेरिफिकेशन करके फिगर दे रहा है उसको बिलीव करे, या जो टेबल पे बैठ के रिपोर्ट लिख रहा है उस पर बिलीव करे।
ये मेरे ख्याल से अपने पॉलिटिकल एजेंडा जो है एंटी मुस्लिम एजेंडा जो भारतीय जनता पार्टी है उसको बढ़ाने की बात है। चलो, थैंक यू। याचं झालेलं आहे। बहुजन आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व माध्यमांसाठी आभार मानतो। सर्वांचे धन्यवाद। पत्रकार परिषद आखण्याचे सेन्सेस आहेत 14 ते एवढे किती पॉप्युलेशन वाढते आता त्याला